तर कायच आज आहे शिवजयंती. तर आमचं काय डेकोरेशन म्हणजे गावामध्ये काय डेकोरेशन वगैरे केलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही ब्लॉगमध्ये ब्लॉग पूर्ण बघा. आजचं ब्लॉग चालू करतो आज इथूनच. तर काहीच आपल्या ब्लॉगमध्ये सुरू करूया. तर मी बाकी काय तयारी झालेली दिसत नाही मला इथं काय. तर बघूया आता. असते मार्केटले स्लो काम. रात्री 2 वाजेपर्यंत जागले तरी पण काम अजून झालं नाही. हे बघा ना, तयारी काय झालेली दिसत नाही मला. हे दुपारीचाच आहे वाटतं कार्यक्रम आहे वाटतं. तर बघूया, पण तुम्हाला दाखवतो चालू झाल्यावर कार्यक्रम की काय विषय. काय सजावट चालू आहे आपल्या चौकाची. बोवाजी मोहिते चौक आणि आपला भाऊ तो वन साईड नडतोय. जो काय ना नुसते काम करत नाही, नुसतं बसलाय फक्त बास. अजून काम चालू आहे प्रोसेसमध्ये. रांगोली बाकी काय नाही, एवढेच आहे सध्या. तर बघू आतमध्ये काहीतरी खजाना ठेवलं वाटतं भावाने. बघू काय विषय. काय आतमध्ये लाईट बीट आहे का नाही. लाईट लावली आता. वाव वॉटर मूर्ती काहीच. मूर्ती बघा, इज्जत नाही मूर्तीला. तर मूर्ती चालण्याचं काम अध्यक्षला गजेंदर कार्याध्यक्ष. चला आता ते उचलतील. आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भावाने. चला थांब भाई, चप्पल ऐकलं इथं काय आहे तुमचं आता. तर 1 मिनिट. आता महाराज आले बाहेर. महाराज आता स्थान आपण होतील आता त्या ठिकाणी. बघूया आपण. अजून लय कामं बाकी आहेत सध्या तरी परिस्थितीमध्ये. बघूया अजून हळूहळू कामं बाकी. नमस्कार आपला एडिटर बहिणींनो व मैत्रिणींनो. आपला एडिटर आहे. आजचं आयएसपीएलचा ब्लॉग पडेल आज संध्याकाळपर्यंत. बघूया आता महाराजांची. जाऊ दे मागा अजून. महाराजांची मूर्ती यावेळेस लय भारी आहे अतिशय. अजून सजवायचं काम बाकी तरी तुम्हाला सजवचं काम दाखवतो कसा काय विषय. विचिता जोरात काम करते आमचा A1 पवन केने. कड भाऊ कौशिक हाय कर. तू पण हाय कर.
जोरात काम सुरू आहे. आज ब्लॉगरने डायरेक्ट हातभार लावायला घेतलाय. म्हणजे जोरात काय ते आपल्या म्हणजे काय बोलतो त्याला आपल्या आतमधूनच काम करण्याची उत्सुकता वाढते. बरोबर. महाराज म्हणजे समजून जा तुम्ही म्हणजे महाराजांचं काम कधी आपण टाळतच नाही. जोरातच असतो. तिथं बघूच आयला पडलो बघा. हाय हाय ब्लॉग मध्ये आहे का बघा तुम्ही आता. आणि थोडीशी रेट मामू का अरे आता पकडलं व्हिडिओ आणून ठेवले. शिवडे लिहि बघा. शिवजयंतीची जय्यत तयारी आहे. उद्या रात्री. अरे तर हार अरे हार घातल्यावर हा 1 वाजू ना. हॅलो अशी सोयपाणी करून ठेवले. कुणाल शेड आलेले आहेत आमच्या इथं. मामू शेड फटाक्यांची जय्यत तयारी चालू होती. गा लायटर दाखवा. लायटर पण आणले बघा. माशीची साधा काम नसतच ना मामूचं कधी आमच्या. सगळा जोरात असतो. चल या इकडे इकडे कुणा शेट या चला. वो क्या कर रहे हैं रिलैक्स करिए. छत्रपती शिवाजी महाराज आर्थिक जोखिम संभव है. जिम्मेदारी से खेलें. तर आता प्रोग्राम म्हणता संध्याकाळी आहे, पण आता संध्याकाळी सध्या तरी जे काय आता नगरसेवक वगैरे ते पाया पडायला येतील आणि हार वगैरे घालतील तेवढंच आहे. बाकी आपल्या ब्लॉगमध्ये एक संध्याकाळी महिला मंडळ भजन आहे, दिसतोय का? तर सहभागी व्हावे तुम्ही पण. बस काय ना, ते फर्स्ट टाइम आहे कॅमेरा सोबत, बाकी काय नाही, तर तिला काय बोलता येत नाहीये. ठीक आहे, बाकी काय नाही. तर तुम्हाला आता मी थोड्या वेळात समोरचं एक वातावरण आहे बघा. आता काकीची मुलाखत घेऊ आपण. कसं वाटतंय तुम्हाला आता महाराजांची डेकोरेशन कसं वाटतंय? एकदम मस्त. बोला काकी, काकी बोला, दोन शब्द बोला महाराजांसोबत. मॅडम
अरे अध्यक्ष आहे का, बाकी काय नाही, हे सगळं डेकोरेशन यांनीच केलेलं आहे. हो बोला, काय दोन शब्द, काय डेकोरेशन कसं वाटलं? आदर वाटतो का काय वाटतो? आदर वाटतो. आदर काय दुसरा बोला काहीतरी. तुम्ही करता ते चांगल्यासाठी करता. हा बस एवढेच, जास्त नाही ना, बाकी काय नाही, एवढेच आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मी काय बोलणार? अरे दुसरे बोला, छानच वाटते सगळ्यांना, मला पण छान वाटते. अजून काहीतरी दोन शब्द, डेकोरेशन वगैरे काय कसा वाटला तुम्हाला? खूप सुंदर, खूप छान वाटतंय. आपलं आता वर्ष किती आहे? 5 वर्ष आहे. तर कसं आहे, 5 वर्ष आहे आपलं, कसं जोरात वगैरे काय छान, आणि अजून संध्याकाळी अजून खूप जोरात करायचंय. कार्यक्रम काय आपलं संध्याकाळी? छोट्या कार्यक्रम लहान मुलांचे गेम आहेत, डान्स आहेत, बायकांचे खेळ आहेत, खूप मजा येणार. दादा देखील आता ले तकलेला आहे, 2 शब्द होऊन जाऊ दे. आता 2 शब्द. संध्याकाळी आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी यावे, आणि जेवणाचाही कार्यक्रम आहे, जेवायला यावे. एवढंच काय, जेवण किती सगळे आलतू फालतू करत आहे, बाकी काय नाही. कौशिक हे बघा, हे असं आहे, बाकी काय नाही, महाराज आहे. बाकी काय नाही, आतासाठी एवढंच आहे. तर संध्याकाळी तुम्हाला जे काही खेळ होतील, बाकी काय नाही, संध्याकाळसाठी आता एवढंच आहे. संध्याकाळी तुम्हाला दाखवतो का खेळ वगैरे काय आपल्या जे रेग्युलर 5 वर्ष आपलं 5 वर्ष आपले खेळ कुठले होतील ते तुम्हाला आम्ही संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये सत्रामध्ये दाखवून देऊ. काय 6:30 का 7 फक्त चालू होईल आपलं कार्यक्रम, छोट्या मुलांचे खेळ वगैरे सगळं. तर तुला काय वाटतं डेकोरेशन सहित? मस्त, एक नंबर केलाय. शेवटी काय मेहनत असते, ठीक आहे. शिवजयंती वर्षात एकदा येते, त्यामुळे पोरं अजून उत्साही असतात. तुम्हाला वाटत असेल महाराजांचं नाव तर ऐकलं तुम्ही, तुमच्या अंगावर काटा येणारच. आणि हे मी तर ऐकलं, तर तुम्ही श्रीमान एजंटला ओळखत असणार. त्याची आज सकाळीच एक व्हिडिओ बघितली मी, पण काय सांगू तुम्हाला, त्याच्यासारखी एक व्हिडिओ बनवायची आपण बनवू. सध्यासाठी तरी आता एवढंच आहे. तर तुम्हाला मी भेटेल संध्याकाळी. असं काय नाही, दुपारी काय असं वाटलं बाबा कंटेंट काय असं वाटलं, कंटेंट आहे आपल्याकडं, दुपारी बसायला तर बसू आपण थोड्याच वेळाने, तुम्हाला मी भेटतो. आता 5:30 वगैरे वाजले. तर आता असते मंडप वगैरे ते स्टेज बांधायचं काम चालू आहे. तर हा सकाळी नव्हता ब्लॉगमध्ये, तो त्याला आपण बोलूया की आपल्या डेकोरेशन कसं वाटलं ते तो सांगाल पुढं. कसं वाटलं डेकोरेशन आपलं? ओजी साहेब उपस्थित झाले, त्यामुळे आमच्या डेकोरेशनला छान लागले. छान ते लागू दे, पण कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? छान नाही, छान एवढं काय वाटलं अरे जरा तलवार पुढे बोल. तलवार घ्यायला आलोय, महाराजांची तलवार आहे आपल्या इथं. तुम्हाला दाखवते तलवार कशी काय. तर तुम्हाला दाखवतो, 2 मिनिटं. अरे घर आलंय का नाही? महाराजांची तलवार आम्ही घेतलेली आहे अशा इज्जत आहे मार्केटमध्ये. आपण कसं म्हणजे महाराजांचे पण आपण जे काय वस्तू आहे ते आपण जतन करून ठेवले पाहिजे. ते कसं आपल्या पुढच्या पिढीला वगैरे, पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे की महाराजांचा इतिहास म्हणजे काय आहे हे समजलं पाहिजे. नाही तर कसं आतापर्यंत काय पुस्तकच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे आहेत, पण ती पण 2 बाणी, आणि छत्रपती संभाजी महाराजांचे तर एक पण नाही. कारण की काय सांगू तुम्हाला, म्हणजे आपल्या इथं तर मुघलांचं म्हणजे जास्त त्यात स्पष्टीकरण देऊन ठेवले. म्हणजे काय आहे, म्हणजे तुम्हाला काय सांगू आता, म्हणजे महाराजांचे तर एक पुस्तक तरी पाहिजे, संभाजी महाराजांचं पण एक पुस्तक तरी पाहिजे, म्हणजे समजायला, इतिहास पण समजायला सगळ्यांना कसं बरं वाटतं ना. ठीक आहे, चला. बहिरीची नाही तू सगळ्यांनी एक केला. काय म्हणलंय तू? तू डान्स वगैरे करायचं. तू कोण बनलाय रे? काय बनलाय तू? मुघल. आणि तू? बाजीप्रभू देशपांडे. अरे वाटतो पण आहे. अजून कोण राहिलाय? हे कोण आहे? वा 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 वा. तर सगळ्यांनी कॅमेराला हाय करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर बोला लवकर. सर ले भाषा सिद्धी. वन साइड हा एक आहे, आणि हे बघा मुघल. बाजीप्रभू वन साइड. बाजीप्रभू कुठे गेला? गायब डायरेक्ट.
तर काहीच आपण बघत आहात की नाटकसाठी जे काही त्यांनी सगळ्यांनी सहभागी झालेले तर त्यांच्यासाठी बघा काय म्हणजे काय भारी त्यांनी केलेले आहे. आज त्यांचं हे चाललंय उत्साह साहित्य भारी. नाव काय बरोबर? सिद्धेश्वर. ये तेव्हा तलवार टाकते दिसती तेव्हा ही दाढी लावली. आता मुशी कुठे कोण? फाजिल खान. हे वनसट वाटतोय हो पण तुझी दाढी जरा पुसट वाटत साईडला आहे. मोठा अफजल खान आला बाजूला. जय बघूया आपण आपल्या चॅनलचं नाव माहिती आहे काय? बिल्ला गेमिंग. सगळे बघ तुझ्या आईच्या गावात गाली नाही शकता. फॅमिली देखते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते. दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फतेह होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सिद्धीनं लईच मजबूत यायला लावलंय. मुंगी सुधी आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडे बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आहेत. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजा, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजा. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गरिबांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल.
आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीत मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथं सोडत आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? वय राज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. वय राज, अहो नाईक म्हणतात तसंच होईल. पथक हुकताच मी तुम्हाला येऊन भेटतो. राजे, नायकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या, गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं? थांबा, थोडी इसकटूनच सांगतो. ए गाड्या हो यार, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. माझी कारखानीत ऐका तुम्ही हो, काल देऊन ऐका हो, माझी कारखानीत ऐका तुम्ही हो, काल देऊन ऐका. मसाईचं पठार उघडा आहे, मसाईचं पठार ढोल पहायला सिंधी मसूद सरदार, ढोल पहायला सिंधी मसूद सरदार. नको गडबड नको काय, नको गडबड नको काय, साला चुकून काय काय, साला चुकून काय काय. गोड गिंडीचं लागलदार, गोड गिंडीचं लागलदार, गोड पाडलं पाण्याचं झरे, गोड पाडलं पाण्याचं झरे. ही सगळं घेऊन चाल पासाद, चाल पासाद. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, 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 लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज, मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राज, लहानपणी मोठा घात घेतो, पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. राजा, तुमची ही कापलं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच शिवाकाशी मेला. आता तुमची प्रकस्त तुमचा हात
स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे का माणसाला? आयुष्यभर माणूस कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा विनंद की शिवाजीला त्याचं मरण गेला. वरून क्षणी हजारो वाली जमीन चला आता ये नका जाऊ. विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. मसूद 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. विशाळगड अजून त्रासतोय. वाट सुद्धा अवघड. आपण किती धावलो तरी गनिमता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत आहोत. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही, आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर पूर्ण मराठी शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडिलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मिळले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार आहे. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार आहे. ही संधी आमच्याकडे हिरावून घेऊ नका राजा. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दवडू नका राजे. गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे. आम्ही घोडखिंडा अडवू. या तुम्ही. राजे या तुम्ही. राजा आम्ही आहोत तिथं. तुम्ही जा राजे. राजे, विशाळगडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बार द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाच्या अंगी आपण पुन्हा भेटणार आहोत. बाजी, आपण पुन्हा भेटणार आहोत. वरना खीमा बना देंगे. अरे हट, तोफे आदि न मरे बाजी. तुम्हारे जैसा सूरमान जिंदगी में नहीं देखा.
बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर, माझ्या महाराजांसाठी या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं, तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. लावल काच बाजी, कुलाची, गायाची आणि आमची बांधव सेना, तुम्ही सगळे जण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुंजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ त्यासाने नदीचा उगम नाही, ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. जगदंब, जगदंब, जगदंब. देवरुगाची संकल्पना मंडळाचे सर्व कार्यशील सभा अवधूत टपरी फोडली माझी. सेटअप आहे का हो. तुम्ही जे काय केले ते भारी केले. तुम्ही जो काय नाटक केलेलं आहे, मुघलांची भूमिका केली, याला मर्डर करतो मी. यो भारी वाटतो का यो. याला इज्जत आहे. बाजी प्रभू वाटत नाही आता. मूच काढली. इज्जत आहे, इज्जत आहे. बाय बाय सगळ्यांनी करा. सबस्क्राइब टू बिल्ला गेमिंग. लागल्या
गाईच या नाही तर या साईडला गाईच आम्ही ब्लॉग चालू केलेला आहे. आम्हाला न्यू स्पॉन्सर भेटलेला आहे सागर मुरलीधर मोहिते. तर आम्हाला नवीन जर्सी भेटलेली आहे अशा प्रकारे. आहे का जर्सी नाव आहे का ही आम्ही नाव हकत बघा आहे नावा ताकद आम्ही नाव हकत चाला अरे एवढं आम्हाला स्पॉन्सरशिप भेटली. तर गाईच न्यू आहे आलेला आहे अशा प्रकारे आमचं जर्सीचा नंबर वगैरे न्यू स्पॉन्सर भेटलेला आहे. आकाश तारेकर फक्त नावातच तारेकर आहे पण बॅटिंग विटिंग काहीच करत नाही. काय नाही विषय बाजू काय नाही या साईडला हो ना काय विषय त्यात या साईडला पण अशी हा बस हे फुट हे घाबरते आवाज येते. अरे गाणं पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाई. लाव लाव हो काका खाली बघा. काँग्रेस का कलर मत किया 2000 आम्ही तर खूप नाचलो वगैरे नाचलो विथ आता फोटो काढले. आता ब्लॉग आम्ही आता घरी चाललोय सगळे. घरी चाललोय. झोप आजचा दिवस संपलेला आहे. काय नाही आजच्या साठी एवढेच. तर भावांनो आजच्यासाठी एवढेच आहे. तर तुम्हाला व्लॉगमध्ये 2 दिवसामध्ये भेटेल 2 दिवसामध्ये यूट्यूबमध्ये भेटेल बघायला. तर बघूया आपण आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.